गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री होण्याची चर्चा आता जोर धरू लागली तर कुंभपर्व पुस्तिकेवर देखील महाजनांचा पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। पालकमंत्री पदाचा तेढा अद्यापही सुटलेला नसताना नव्या वादाची शक्यता आहे। पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह गिरीश महाजन यांचा पुस्तिकेच्या मागच्या बाजूला फोटो आहे। या फोटोच्या खाली पालकमंत्री आणि कुंभपर्व मंत्री असा गिरीश महाजन यांचा या पुस्तिकेवर उल्लेख केल्याने पुन्हा एकदा आता नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तेढा अद्यापही कायम असताना गिरीश महाजनांचा पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आल्याने आता चर्चांना उधाण आलेलं आहे। ही दृश्य देखील आपण पाहतो। या पुस्तिकेवर गिरीश महाजन यांचा पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे। किरण गोटूर आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। किरण, अतिशय ही महत्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण 2 वर्षांपासून नाशिकचा जो पालकमंत्रीचा तिढा आहे तो अद्याप कायम आहे। पण कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे। ते गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकचं कामकाज पाहत आहे। पण एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळी त्या पुस्तकावरती गिरीश महाजन यांचा उल्लेख जो आहे ते पालकमंत्री म्हणून करण्यात आलेला आहे। अगदी काही दिवसांपूर्वी हा सोहळा संपन्न झालेला होता, पण आता या पुस्तकावरती पालकमंत्री म्हणून गिरीश महाजनांचा उल्लेख केल्याने सगळ्यांच्याच भुवया जे ते उंचावल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे सुद्धा फोटो या पुस्तकावरती आहेत आणि या पुस्तकाचं जे प्रकाशन आहे ते स्वतः गिरीश महाजन यांच्या हस्ते झालेलं होतं आणि त्याच पुस्तकावरती आता गिरीश महाजन यांचं पालकमंत्री म्हणून जे उल्लेख करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे या सगळ्या घडामोडीवरती आता महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असतील किंवा शिवसेना या दोन्ही पक्षाचे नेते काय भूमिका घेतात किंवा काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी किरण, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।